नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 1 डिसेंबर 2024 वार रविवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. मनाचं स्वास्थ्य बिघडवणाऱ्या काही गोष्टी दी एंड केल्या तर आनंदी होण्याचा मार्ग मोकळा होतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती रोडवरील नेरपिंगळ येथील शेतात भल्या मोठ्या अजगराने रोहीच्या पिल्लाची शिकार केली. शिकार केल्याने हा अजगर सुस्त पडलेला होता. स्थानिक शेतकऱ्याला त्याच्या झोपडीमध्ये अजगर दिसल्याबरोबर त्यांनी मोर्शी येथील सर्पमित्रांना माहिती दिली व सर्पमित्रांनी त्या अजगराला सुरक्षित पकडून शिरखेड वनविभागाचे अधिकारी FG खेरकर यांच्या स्वाधीन केलं. नेरपिंगळ येथील शेतात रोहीच्या पिल्लाची शिकार अजगराने केली. शेतातील झोपडीमध्ये शिकार करून सुस्त अवस्थेत पडलेला अजगर स्थानिक शेतकऱ्याला आढळला. शेतकऱ्याने अजगर दिसल्याबरोबर ताबडतोब सर्पमित्रांना बोलवलं. सर्पमित्र पियांशु तायवाडे, रोहित आमझरे, विवेक सावरकर, राज कुरवाडे, सूरज धुर्वे, राहुल पंडागरे यांनी त्वरित शेतात जाऊन अजगराला पकडलं. सर्पमित्रांच्या कार्याबद्दल शेतकरी व स्थानिक लोकांनी त्यांचं अभिनंदन केलं. अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर येथे वर्धा नदी पात्रात रोमांचक अशा बोटिंग शोचं म्हणजेच नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य बघायला मिळालं. कौंडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रात हे दृश्य बघायला मिळालंय. फटाक्यांची, आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. वर्धा नदी पात्रात 1,00,000 दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव देखील विशेष आकर्षण ठरलाय. कौंडण्यपूर येथे वर्धा नदी पात्रात रोमांचक असा बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य, नयनरम्य दृश्य कौंडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रात पाहायला मिळालं. आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच असा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. या बोटिंग स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बोट चालकांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन रोमांचक सादरीकरण केलं. तसंच वर्धा नदी पात्रात 1,00,000 दिव्यांचा दीपोत्सवही विशेष आकर्षण ठरला. या दीपोत्सवामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेऊन प्रत्येकी हजारो दिवे प्रज्वलित केले. यावेळी सर्वांमध्येच अनोखा असा उत्साह संचारला होता. नदी पात्रातील दीपोत्सव नयनरम्य होता. त्यानंतर स्वागताध्यक्ष रविराज देशमुख व मान्यवरांच्या हस्ते गंगा आरती करण्यात आली. नौका प्रदर्शन म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण होता. या प्रदर्शनाने नयनरम्य बोटिंग शोचा समारोप करण्यात आला. बहुजन समाजातील गोरगरीब मुलांच्या निःशुल्क शिक्षणावर कुणी टाच आणू नये म्हणून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन चळवळ उभी करण्याची गरज आहे असं अभ्यासपूर्ण प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केलं. पीपल्स वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचलित अचलपूर तालुक्यातील श्री दत्तप्रभू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळखुटा येथे संस्थेचा वार्षिकोत्सव व सावित्रीबाई फुले मुलींचं नवीन वसतिगृह इमारतीचा उद्घाटन समारोह घेण्यात आला. माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
पिंपळखुटा आश्रमशाळा येथे मुलींच्या वसतिगृह इमारतीचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. पीपल्स वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचलित अचलपूर तालुक्यातील श्री दत्तप्रभू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पिंपळखुटा येथे संस्थेचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला. माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुधा देशमुख होत्या. अतिथी म्हणून आमदार किरण सरनाईक, आदिवासी विकास विभागाच्या ममता विधळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब पुजदेकर, प्रल्हादराव ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सोनाली देशमुख, काँग्रेस कमिटीचे विलास काशीकर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्वर्गीय नानासाहेबांनी शिक्षणाची गंगा आणली आहे. अनेकांच्या जीवनात प्रकाश निर्माण केला असून यापुढे त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं वसुधा देशमुख यावेळी म्हणाल्या. शिक्षणाची दारं यापुढे सताड उघडी राहून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण जागरूकता आणण्यासाठी एकत्र यावं असं आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केलं. या प्रसंगी प्राध्यापक माधवी देसाई सहसचिव, डॉक्टर प्राध्यापक मनीष देशमुख सदस्य, सागर देशमुख सदस्य, प्रकाश देशमुख सदस्य, प्राध्यापक सुरेश देशमुख सचिव, अभय देशमुख, प्राचार्य SN देशमुख, मुख्याध्यापक मंगेश देशमुख, विजय वानखळे यांच्यासह संस्थेंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, सेवानिवृत्त शिक्षक आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आदिवासी दुर्गम भागात वारकरी साहित्य परिषद शाखा धारणीचा 13वा वर्धापन दिन हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाकरता अध्यक्ष म्हणून वारकरी साहित्य परिषदेचे सदस्य रमेश आकुडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून राजू वाघमारे, वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा उमाळे, योगिनी आई ललिता पतंगे, मुरारी मालवीय, तुकाराम पुजारी, वारकरी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष गजानन पतिंगे, सुनील याऊल, शिल्पा खोडके, खडसे काका, कुंवरसिंग भैया, प्रतिभा राठोड, संदीप माहुलकर, श्याम उमाळे आदी उपस्थित होते. प्रथम वारकरी साहित्य परिषदेचे बॅनर लावण्यात आलं. विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं. मान्यवरांचं कार्यक्रमात स्वागत करण्यात आलं. वारकरी साहित्य परिषदेच्या 13व्या वर्धापन दिनी स्थापनेपासून ते कार्य अशी माहिती सांगण्यात आली. पसायदानाने वर्धापन दिन कार्यक्रमाची सांगता झाली. धारणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते, माजी तालुकाध्यक्ष राहिलेले तसंच शेवटपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ज्यांची नाळ जुळलेली आहे असे सुभाष शंकरलालजी गुप्ता यांचं वयाच्या 77व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. 1 डिसेंबरला रविवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या होली चौक मेन रोड धारणी येथील निवासस्थानाहून सुभाष गुप्ता यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत आमदार केवलराम काळे यांच्यासह जनता पक्षाचे कार्यकर्ते व शेकडो नागरिक सहभागी झाले. धारणीचे रहिवासी असलेले भाजपचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते सुभाष शंकरलालजी गुप्ता यांचं वयाच्या 77व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या धारणी येथील होली चौक मेन रोड येथील निवासस्थानाहून निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत नवनिर्वाचित आमदार केवलराम काळे सहभागी झाले. सर्व धर्म समभाव सुभाष गुप्ता यांच्या अंत्ययात्रेत दिसून आला. भाजपचा झेंडा त्यांच्या मृतदेहावर पांघरण्यात आला. सुभाष गुप्ता हे धारणी तालुकाध्यक्ष राहिलेत. भातकुली तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 38 वर्षीय युवकाने त्याच्या पत्नीचे कागदपत्र दाखवून आपल्याच अल्पवयीन मेहुणीची प्रसूतीच करून घेतल्याची धक्कादायक घटना पोलीस स्टेशन येथे केलेल्या तक्रारीनंतर उजेडात आली आहे. युवकाने साडीवर शरीर संबंध प्रस्थापित करून तिच्यावर मातृत्व सुद्धा लादले. या प्रकरणात सासूने जावाईविरुद्ध खोलापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 51 वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार भांडण झाल्याने तिची मोठी मुलगी, पती व मुलांसह माहेरी राहायला आली होती. या दरम्यान एकांत साधून 38 वर्षीय जावयाने
15 वर्ष 6 महिने वयाच्या असलेल्या मेहुणीला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास बाध्य केले. या दरम्यान ती गर्भवती राहिली. तिला उपचाराकरिता नेत असल्याचे सांगून आज ते पावतो घरी आणलेले नाही असे सुद्धा सासूने पोलीस स्टेशन येथे केलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट केले आहेत. या दरम्यान जावाईने फोन करून मोठ्या मुलीला तिची कागदपत्रे घेऊन अकोला येथील शासकीय स्त्री रुग्णालयात बोलावले. तेथे स्वतःच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून कागदपत्रावर सही घेतली. त्यानंतर धाकट्या मुलीची तेथेच प्रसूती झाली. महिलेच्या तक्रारीवरून कोल्हापूर पोलिसांनी जावाईविरुद्ध स्त्री अत्याचार व पोक्सो अंतर्गत 29 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. ठाणेदारांच्या मार्गदर्शनात आता या प्रकरणाचा पुढील तपास होत आहे. हल्लीच्या काळात क्षुल्लक कारणावरून अनेक ठिकाणी अनेकांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच घटना बुलढाणा जिल्ह्यातील धाड या शहरात घडली. येथील टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीदरम्यान फटाके उडवण्याच्या कारणावरून 2 गटात चांगलाच वाद निर्माण झाला. हा संघर्ष पुढे हाणामारी झाला. दोन्ही गटाकडून एकमेकावर दगडफेक करण्यात आली. यावेळी वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आली. दोन्ही गट आमनेसामने येऊन प्रचंड राडा निर्माण झाला. ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना तात्काळ अनेक पोलीस वाहन यासोबतच पोलिसांचा ताफा तात्काळ दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. या घटनेने बुलढाणा जिल्ह्यातील धाड या शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते. याच ठिकाणी फटाके फोडल्याच्या कारणावरून वाद निर्माण होणे आणि अचानक दोन्ही गटात हाणामारी होऊन एकमेकावर दगडफेक करणे सोबतच उभे असलेल्या वाहनांना आगीच्या हवाली करणे ही धक्कादायक घटना याच बुलढाणा जिल्ह्यातील धाड या ठिकाणी घडली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नवी वस्ती स्टेशन विभागातील भरचौकात असलेल्या जेके नेबनानी टॉवरमधील व्यापारी संकुलातील महाजन वाईन मार्ट या दुकानातून शटर तोडून 27,000 रुपये किमतीची महागडी दारू व गल्ल्यातील रोख रक्कम 40,000 रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. लोखंडी टॉमीने शटर फोडताना व महागड्या दारूची चोरी करताना अज्ञात चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत तिडकेनगर या उच्चभ्रू वस्तीत अजय भेंडे यांच्याकडे भाड्याने राहणारे शिक्षक प्रदीप देवेंद्र मुंदे यांच्या घरातून भर दिवसासुद्धा चोरीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 1,93,000 रुपयाचा ऐवज अज्ञात चोरटे चोरी करून लंपास झाले आहेत. याच परिसरात सतत सुरू असलेल्या चोरीच्या घटनेने येथील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्न निर्माण होत आहेत. चोरीच्या घटनांना आळा घालण्याकरिता पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्यात याव्या व नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. महाजन वाईन मार्टचे महाजन यांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी अपराध क्रमांक 520 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 334(1) या अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मूर्तिजापूर शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि भुट्टे चोरा सहजवादी मोठ्या चोऱ्या होण्याच्या घटना घडत आहेत. आणि मूर्तिजापूर येथील महाजन वाईट मार्टमध्ये सुद्धा गेल्या गुरुवारी चोरी झालेली आहे. या संदर्भात माझ्यासोबत आहेत महाजन वाईट मार्टचे संचालक अमन महाजन. काय झालं होतं त्या दिवशी नेमकं चोरीच्या एक दिवस आधी तुम्हाला म्हणजे आल्यानंतर काय तुम्ही पाहिलं? मैं सवेरे मैं उठा तो मेरे को एक बाजू के दुकान वाले का फ़ोन आया 9:35 पे, वो तुम्हारा शटर फटा हुआ है पूरा. मैं वैसे ही आया यहाँ पे, देखा तो शटर फटा हुआ था मेरा छोटा वाला. उसमें से चोर अंदर आए, फिर कैमरे वगैरह चेक किए पूरे, उसमें दिख रहे वो चोरी करते हुए. पैसे लेके गए, माल लेके गए दुकान में से 50,000 रुपये कैश received on Google Pay. आपण तक्रार केली आहे पोलिसात? हो, पोलिसांनी आपलं काय सहकार्य केलं? चालू ढूंढना, FIR है मेरे पास. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनेल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL मध्ये चॅनेल नंबर 73 वर, फास्ट वे मध्ये 256 नंबरवर, सिटी केबल चॅनेल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनेल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येतो आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.